आणि 18वा अध्याय हा गीतेचा कळस आहे. जसं कळसाशिवाय मंदिराला पूर्णता नाही आणि शोभा नाही, सगळ्या गोष्टी असल्यापर्यंत एक कळस अतिशय महत्त्वाचा असतो. तसा 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कळस आहे. तेथे गीता माऊली काय झालेली आहे, गीता माऊलीनं आपलं परिपूर्ण अशा प्रकारचे रूप धारण केलेलं आहे. ते पूर्णतेला पोचलेली आहे गीता माऊली. आणि ही गीता ही खरंच जगाची माऊली आहे. ह्या गीतेचा जो आश्रय घ्यायलाच जातो. माऊली जसं कोणालाच दूर लुटत नाही, तशा प्रकारचं गीता माऊली आहे. ही गीता माऊली कोणालाही दूर लोटत नाही. सुष्ट असो, दुष्ट असो, पापी असो, पवित्र असो. इथं पाप्याचा पवित्र करण्याचं, दुष्टाला सुष्ट करण्याचं, अविचाराला विचारी करण्याचं, दुःखिताला सुखी करण्याचं सामर्थ्य या गीतेमध्ये आहे. कारण कसं आहे की भगवंताने जरी ही गीता निर्माण केलेली असली, भगवंताच्या चरणकमलापासून जरी ही गीता उत्पन्न झालेली असली, तरी परंतु तिला स्वतंत्र स्थान आहे. तिला स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःची पूर्णता आहे. आणि म्हणून तिला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. आणि सगळ्या जगाला शांत करण्याची, तृप्त करण्याची, शुद्ध करण्याची, सगळ्या जगाला ह्या अशा हिंस्र अशा प्रकारच्या, भयंकर अशा प्रकारच्या घनदाट जंगलातून, विनाशाच्या जंगलातून बाहेर काढण्याची ताकद फक्त एकट्या गुरु माऊलीमध्ये आहे. जसं माऊली ही प्रेमळ असते आणि माऊली प्रेमळ असते आणि ती माऊली कल्याणच करते, तशा प्रकारे ही गीता माऊली ही प्रेमळ तर आहेच आहे, परंतु कशी आहे तर प्रेमळ आहे आणि पूर्ण आहे आणि सगळ्यांना सुखी करण्याचं सामर्थ्य या गीता माऊलीमध्ये आहे. हिला दान देताना, जगाला सुख देताना, सुखाचा वर्षाव करताना, सगळ्या जगावर सुखाचा वर्षाव करताना, प्रत्येकावर सुखाचा वर्षाव करताना ह्या गीता माऊलीला काहीच कमी पडत नाही. आणि म्हणून तिच्याजवळ जातो तो शांत, थकलेला, व्याकुळ झालेला, की त्याच्या मांडीवर सुखाने, आनंदाने पोहडतो. आणि म्हणूनच ही या जगाची माऊली आहे आणि ज्ञान प्रचूर आहे. ही दुबळी नाही तर समर्थ आहे. तिला अपयश माहीत नाही. अपयश माहीत नाही म्हणजे काय, जो तिच्याजवळ जातो त्याला ती काय करते, पूर्णपणे सुख देते. आणि असं ह्या गीता माऊलीने आगाध ज्ञान सांगितलेलं आहे का तिच्या बुद्धीतून, तिच्या वक्तव्यातून एकही गोष्ट सुटलेली नाही. ज्ञानाचे जे काही सगळे उभे आडवे सगळ्या प्रकारचे धागे या गीता माऊलीने आपल्या ज्ञानरूपी वस्त्रामध्ये गुंफलेले आहे. आणि म्हणून जगावर अफाट अशा प्रकारचा उपकार या माऊलीने केलेला आहे. आणि म्हणून गीता माऊली मनुष्य जीवनाला जे देवादिकांना दुर्लभ आहे, त्रैलोक्याला दुर्लभ आहे, तर अशा प्रकारचं आघात ज्ञानाचा वर्षाव, सुखाचा वर्षाव, म्हणजे उपकार या माऊलीनं केलेलं आहे. आणि म्हणून तर अशा प्रकारची जया कामधेनू आईशी माई, तया अप्राप्य काय आहे. आणि अशा प्रकारचा म्हणजे ज्याला अशा प्रकारची माऊली की चिंतामणी आली आहात सदा विजयवृत्ती मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण कामनिवृत्ती ज्ञान देऊ म्हणे, अशा प्रकारची माऊली असेल आणि अशा प्रकारचे श्री गुरु असतील, तर म्हणजे प्रत्येक माणसानं कसं आहे का जो कामधेनू लाभून सुद्धा त्या कामधेनूला ठोकरतो नाही का, तर तो कदापि या सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून गीता माऊलीने काय केलेलं आहे,
जे उचित आहे ते सगळं सांगितलं. सगळी धोक्याची ठिकाणं सांगितलेली आहेत. नागबुडी वळणं सांगितलेली आहेत. कोणत्या ठिकाणी जीवानं जावं, कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा, कोणती गोष्ट आग्रहानं करावीच आणि कोणती गोष्ट आग्रहानं टाळावीच, हे खरंच माऊली झालेली आहे. आणि आता एक विषय आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे, 18व्या अध्यायामध्ये जे माऊली जे ज्ञानाचं आपल्याला स्पष्टीकरण करत आहे, ज्ञानावर भाष्य करत आहेत माऊली. तर एक माऊलींना तर एक विशेष सांगायचं म्हणजे माऊलींनी अतिशय ह्या जगातला महत्त्वाचा धागा श्रीहरींनी तो महत्त्वाचा धागा शोधला. आणि माऊलींनी काय केलेलं आहे, श्रीहरींनी महत्त्वाचा धागा शोधला आणि श्रीहरींनी तो काय केलेला आहे, अतिशय बळकट आणि अतिशय त्याच्यामध्ये रस भरलेला आहे, हसाळपणा त्याच्यात आणलेला आहे, विलक्षण गोडी त्याच्यामध्ये आणलेली आहे, माधुर्य आणलेलं आहे आणि सौंदर्य आणलेलं आहे. आणि म्हणून तर अशा प्रकारचा एक धागा पकडलेला आहे. तो म्हणजे तर विशेष म्हणजे पाहता आपल्याला विचार करायचा आहे का ह्या जगावर जर सगळा पगडा असेल तर तो म्हणजे त्रिगुणात्मक मायेचा पगडा ह्या सगळ्या जगावर बसलेला आहे. आणि या त्रिगुणात्मक मायेच्या तडाख्यातून तावडीतून ह्या जगामध्ये साधा मातीचा कणसुद्धा सुटलेला नाही. तिच्यापासून जगातली देवदेवतासुद्धा सुटलेल्या नाहीत. त्रिभुवनातला कण ना कण, संपूर्ण त्रिभुवन यावर या मायेचा पगडा आहे. आणि म्हणून आता तर ह्या जगामध्ये वागत असताना ही माया, ह्या मायेचं स्वरूपसुद्धा ह्या माऊलीनं प्रगट केलेलं आहे. ही माया कशी आहे तर त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे. तिन्ही गुणांचा समुच्चय रजोगुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्हींचा समुच्चय म्हणजे माया आहे. कधीकधी हे गुण काय करतात, कधीकधी हे गुण एखादा गुण बळावतो आणि जेव्हा एखादा गुण बळावतो तेव्हा बाकीचे गुण गप्प बसत नाहीत. ते त्याला बाजूला सारून स्वतः बळकट होण्याचा प्रयत्न करीत असतात. एक गुण दुसऱ्या गुणावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारचे 3 गुण असतात. सत्वगुण जेव्हा वाढतो, परंतु काय होतं, सत्वगुणाचं सामर्थ्य जेव्हा वाढतं तेव्हा रजोगुण आणि तमोगुण काय होतात तर दुर्बळ होतात, नाहीशे होतात, शक्तिहीन होतात. रजोगुण जेव्हा प्रबळ बळकट होतो तेव्हा सत्व आणि तम हे सुद्धा काय होतात, शक्तिहीन, दुर्बळ आहे की नाही अशी त्यांची स्थिती होते. आणि तमोगुणाची तरा तीच असते. आणि म्हणूनच तर कसं आहे तर हे तिन्ही गुण, तर या तिन्ही गुणांची साम्यावस्था, तिन्ही गुणांची साम्यावस्था म्हणजे ही माया असते. आणि आता सांगितलं तर त्रिगुणात्मक ही माया आहे. तर त्याच्यामध्ये सत्वगुण हा उत्तम आहे. 3 गुण आहे. ह्या 3 गुणाच्या तावडीतून आता मी सांगितलं कोणी सुटलेलं नाही. देव नाही का, देव, मनुष्य, यक्ष, किन्नर, त्रिगुण, त्रिभुवन कोणीही या तावडीतून सुटलेलं नाही. फक्त आता प्रत्येकानं काय केलं आहे, या मायेच्या तावडीमध्ये सापडला. परंतु मायेच्या तावडीतून जे अत्यंत बुद्धिमान असतात, विचारी असतात, सज्जन असतात, ते काय करतात तर या मायेत राहून स्वतःचा उत्कर्ष साधून घेतात. या मायेपासूनच काही मायेपासून काय करतात, स्वतःचा उत्कर्ष साधून घेतात. काही याच मायेच्या आधारी जाऊन स्वतः रसातळाला जातात, स्वतःचा विनाश करून घेतात. आणि काही तर इकडचाही धक्का तिकडं, तिकडचाही धक्का इकडं, असेच मध्येच तरंगतात. तर तेव्हा आता ह्या मायेचं म्हणजेच त्रिगुणांचं स्वरूप सांगत असताना 3 प्रकारचे गुण आहेत. सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा अधम आहे. तर ऊर्ध्वं गच्छति सत्वः, मध्ये तिष्ठति राजसः आणि
अधम गच्छती तामसाः. म्हणजे सत्वगुणी आहे ते उत्तम गतीला जातात, रजोगुणी आहे ते मध्यम स्थितीला राहतात, आणि तमोगुणी आहे ते अधम म्हणजे नीच अधोगतीला भयंकर दुःखाला प्राप्त होतात. अशा प्रकारचे 3 गुण आहेत. आता सत्वगुण म्हणजे उत्तम, एखादा अतिशय म्हणजे सांगायचं झालं गुणवान मनुष्य, सज्जन मनुष्य, अतिशय पुण्यवान मनुष्य, उत्तम मनुष्य म्हणजे सत्वगुण. अतिशय नीच असतो, अतिशय स्वार्थी असतो, अतिशय दुष्ट असतो, जो दुसऱ्याचा घात करायला प्रवृत्त होतो, ज्याला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काही सुचत नाही, आणि जो जगाचा सर्वनाश करायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही, अख्ख्या जगाला आग लावायला मागं पुढं पाहत नाही, स्वतःच्या जवळच्यांचा नाश करायला जो मागं पुढं पाहत नाही, असा तमोगुण असतो. आणि रजोगुण कसा असतो? स्वार्थी असतो. तर पहा आता म्हणून सांगितलं, तर आपण सत्वगुणाची वाढ केली की माणूस सुखी होतो, ज्ञानी होतो, आणि त्याला उच्च गती प्राप्त होते. आणि पहा आता, तर म्हणून जो सज्जन असतो, शहाणा असतो, भाग्यवान असतो, साधू संतांची देवाची ज्यांच्यावर कृपा असते, असा सत्वगुणी असतो. रजोगुणी हा स्वार्थी असतो, त्याला स्वतःचं घरदार, बायका, मुलं, प्रपंच हे सोडून त्याला काही सुचत नाही. आणि तमोगुणी तर कसा दुष्टच असतो, त्याच्या रक्तामध्ये विनाश, दुसऱ्याचा विनाश ह्याच त्याचं रती, त्यानंच त्याचं रक्त बनलेलं असतं. आणि म्हणून आता आणखी जर समजून घ्यायचं असेल तर 3 गुण म्हणजे सज्जन, पवित्र, महात्मा, थोर, प्रतिष्ठित, ज्ञानी, म्हणजे तो सत्वगुणी. आणि अत्यंत स्वार्थी, घरादारात अडकलेला, जो मोहात अडकलेला, आणि प्रचंड अशा प्रकारचं विस्तार, स्वतःच्या सामर्थ्याचा, पैशाचा, श्रीमंतीचा विस्तार, नाही का, आणि दुष्ट गुणांनी प्रयुक्त झालेला तमोगुणी तो आता सांगितलाच आहे. आणखी जर समजून जर घ्यायचा असेल आपल्याला ह्या गुणांचा प्रभाव, तर ह्या गुणांचा प्रभाव म्हणजे जसे 3 प्रकारचे भ्रमर असतात, तर ज्याच्यामध्ये जो गुण, सत्वगुण ज्याच्यामध्ये जास्त वास करतो तो सत्वगुणी, ज्याच्यामध्ये रजोगुण जास्त वास करतो तो रजोगुणी, आणि ज्याच्यामध्ये सत्वगुण वास करतो जास्त तो तमोगुणी. तमोगुण हे दुर्गुण असतात. दुर्गुणांचा अगदी समुच्चय, दुर्गुणांचा कोठार, भांडार, घाल म्हणजे तो तमोगुणी असतो. आता व्यवस्थित समजून घेण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा सांगतो हे गुणांचं कसं आहे. तर हे जे 3 गुण आहेत ना, हे 3 गुण म्हणजे भ्रमर असतात. पहा, भ्रमर जसे 3 प्रकारचे असतात, तर जे उत्तम अशा प्रकारचे, भाग्यवान अशा प्रकारचे, 1 नंबरचे, जिथं सगळ्या जीवाला, जे सगळ्या जगाला जे प्रिय वाटतात, ते भ्रमर 1 नंबरचे सत्वगुणी. म्हणजे ते काय करतात? मकरंद सेवन करतात. उत्तम प्रकारचे भ्रमर, सत्वगुणी भ्रमर, ते काय करतात? तर मकरंद सेवन करतात. 2 नंबरचे भ्रमर असतात, ते काय करतात? त्यांच्या सामर्थ्य आहे, शक्ती आहे, विचार आहे, पण ते आपलं सामर्थ्य, आपली शक्ती आणि आपली बुद्धी हे काय करतात? तर स्वार्थासाठी, म्हणजे ते लाकूड पोखरतात. लाकूड एवढं कठीण असतं, परंतु ते लाकूड पोखरण्याचं काम म्हणजे प्रचंड स्वार्थ, नाही का, वाढवण्याचं काम हे मध्यम प्रकारचे, ज्याला आपण काय म्हणतो, भ्रमर करतात, लाकूड पोखरण्याचं काम. त्यानंतर जे 3 प्रकारचे भ्रमर असतात ते विष्ठेच्या गोळ्या करतात, म्हणजे नीच कर्म, त्यांची बुद्धी वाईट असते, त्यांची बुद्धी दुष्ट असते, चांगला विचार त्यांना कळत नाही, चांगला विचार त्यांच्याजवळ थांबत नाही, चांगल्या विचाराकडे ते कधी डुंकून पाहत नाही. सज्जन माणसं त्यांना आवडत नाही, नाही का, सज्जन माणसं आवडत नाही, सद्गुण त्यांना आवडत नाही, आणि मोहाच्या पलीकडं त्यांना काही दिसत नाही. अशा प्रकारचे तर मकरंद सेवन करणारे, लाकडं पोखरणारे आणि विष्ठेच्या गोळा करणारे
तीन भ्रमर अशाच प्रकारची 3 प्रकारची माणसं असतात. काही माणसं काय असतात, इतकी सज्जन, इतकी पवित्र, इतकी विचारी, इतकी बुद्धिमान, सद्गुरू आणि ईश्वराला शरण गेलेली, ते कसे असतात तर त्या मकरंद सेवन करणाऱ्या भ्रमरासारखे असतात. जे आपल्या स्वार्थाने लडबडलेले असतात. माशी जशी शंभरामध्ये अडकून पडते तशा प्रकारचे रजोगुणी असतात, नाही का. आणि तमोगुणी असतात तर सतत दुसऱ्याच्या नाशासाठी टपलेले. तो बेडूक जसा पाण्यामध्ये काय कशा करता, ते पाण्यामधलं शेवाळ खातो. त्या पाण्यामधलं शेवाळ हेच त्याला प्रिय असतं. अशा प्रकारचे ते असतात. त्यानंतर आता तर आपल्याला तर ह्या गुण जे आहेत, आणि आता आणखी एक सांगतो 3 गुण, रजोगुण, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. परंतु महात्मे तर या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले असतात. तिन्ही गुण त्यांनी काय केलेले असतात, नष्ट केलेले असतात. म्हणजेच त्यांनी मायेला थारा नसतो, त्रिगुणांना थारा नसतो. ते तिन्ही गुणांच्या ते पलीकडे गेलेले असतात आणि केवळ शुद्ध, नाही का, केवळ तिन्ही गुणांच्या पलीकडं, ज्याला आपण गुणातीत म्हणतो. आणि म्हणून आपल्याला सुद्धा काय शहाणी माणसं काय करतात तर तमोगुणातून रजोगुणाकडे जावं, रजोगुणातून सत्वगुणाकडे जावं, आणि सत्वगुणातून शुद्ध सत्वाकडे जावं, आणि शुद्ध सत्वातून बाहेर पडून काय करावं, गुणातीत व्हावं. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये प्रत्येक गुण कसा प्रभाव करतो, जसं कार्य करतो, तो कसा जीवाला सत्वगुण कसा सोडवतो, रजोगुण कसा काय करतो, मोहामध्ये पाडतो, आणि तमोगुण कसा नाशाकडे घेऊन जातो, हे सगळं प्रत्येक गुणाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गुणातून कसं सुटायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. ह्या गुणातून आपल्याला सुटता येतं. आणि गुणातून म्हणजे विचाराने, संत संगतीने, नाही का, संत श्रीगुरूंच्या कृपेने, संत संगतीने आणि विचाराच्या साह्याने या गुणातून आपल्या बाहेर पडता येतं. आणि हाच पुरुषार्थ आहे. जो गुणातून बाहेर पडतो तो मोक्षाला प्राप्त होतो, तो आत्मज्ञानी महात्मा असतो, तो ईश्वर आणि तो हे अजिबात वेगळे नसतात. तर आता आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आता ह्या गुणांच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये 3 विभाग पडलेले आहेत. सज्जन माणसं, नाही का, स्वार्थी माणसं आणि नीच माणसं, नाही का. सज्जन माणसं, उत्तम गुणी माणसं हे सत्वगुणी, स्वार्थी माणसं रजोगुणी, आणि दुष्ट माणसं हे तमोगुणी. किंवा आता चांगला विचार सत्वगुणी विचार, मध्यम विचार रजोगुणी विचार, आणि नीच अधम विचार तो तमोगुणी विचार असतो. तर प्रत्येक गोष्टीवर, मातीच्या कणावर सुद्धा, नाही का, आपण पाहतो दुधाचं प्रत्येक पदार्थ तसा फरक पडतो. दुधामध्ये अजिबात पाणी नाही, निरसं दूध ज्याला म्हणतात, निरसं, अजिबात पाण्याचा थेंबही नाही, तेच त्याला सत्वगुण म्हणावं. ज्याच्यामध्ये निम्म पाणी आहे त्याला काय म्हणावं, बरंचसं पाणी आहे, ज्याच्यामध्ये 30% पाणी आहे असं म्हणा, तर त्याला रजोगुण म्हणावं. आणि ज्याच्यामध्ये नाममात्र थोडंसं दूध आहे पण पाण्याचं भरणं जास्त आहे तो तमोगुण म्हणावं. अशा प्रकारे तर माऊलींनी माणसानं आपल्याजवळ खरी संपत्ती कोणती, खरं सुखाचं साधन कोणतं, श्रीहरींना आणि श्रीगुरूंना प्रिय वाटणारी जगामध्ये कोणती गोष्ट आहे. सज्जन माणूस कोणाला आवडत नाही, नाही का. गोड पदार्थ सगळ्यांना आवडतो, गोड पदार्थ सगळ्यांना आवडतो, परंतु विष्ठा कोणाला आवडते का, विष्ठा कोणाला आवडते का, नाही का. गोड पदार्थ मात्र सगळ्याला आवडतो. तसं सज्जन माणसं सगळ्या जगाला जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना. आणि आपण सर्वांचं प्रिय होणं, साधू संतांचं प्रिय होणं, देवाचं प्रिय होणं यापेक्षा उत्तम गोष्ट या त्रिभुवनात कोणती नाही. आणि म्हणून चांगल्या गोष्टी कोणत्या तर भगवंतांनी त्या निवडून काढलेल्या आहेत. त्या म्हणजे का यज्ञ आहे, दान आहे आणि तप आहे. यज्ञ, दान आणि तप ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी माणसाच्या जीवनावर जबरदस्त परिणाम करणाऱ्या आहेत. आणि म्हणून तर त्या यज्ञाच्या साह्यानं आपलं जीवन यज्ञमय करावं,
आपलं प्रत्येक कर्म यज्ञ रूप असावं, नाही का. म्हणून तर ते यज्ञ, तर त्या यज्ञसुद्धा 3 प्रकारचा सांगितलं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. कर्मसुद्धा 3 प्रकारचं सांगितलं. सत्वगुणी कर्म, रजोगुणी कर्म आणि तमोगुणी कर्म. त्यानंतर तर श्रद्धासुद्धा 3 प्रकारची सांगितली. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी श्रद्धा. त्यानंतर बुद्धीसुद्धा 3 प्रकारची सांगितली. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. आता साहजिक सत्वगुणी बुद्धी काय करते, रजोगुणी बुद्धी काय करते आणि तमोगुणी बुद्धी कोणता विचार करते, हे आपल्याला आता वेगळं सांगायला. मग तशाच प्रकारची धृतीसुद्धा 3 प्रकारची सांगितली आहे. सत्वगुणी धृती आहे, रजोगुणी धृती आहे आणि तमोगुणी धृती आहे. धृतीसुद्धा 3 प्रकारची आहे. कर्मसुद्धा 3 प्रकारचं आहे, नाही का. आपल्या हातून जे कर्म घडतं, नाही का. आपण जे अतिथी आपल्या घरी आला तर 3 माणसं अतिथीची 3 प्रकारे सेवा करतात. अतिथीची 3 प्रकारे सेवा करतात. श्रीगुरूंची 3 प्रकारे सेवा करतात. देवदेवतांची 3 प्रकारे सेवा करतात. तर ते सुद्धा कर्म जस देवाची, श्रीगुरूंची अगदी निरपेक्ष भावानं, अतिशय प्रेमानं, अहंकार टाकून, सर्वस्वाचा त्याग करून, अगदी जीव ओवाळून टाकून अशा प्रकारची जी निरपेक्ष सेवा केली जाते त्याला काय म्हणतात, सत्वगुणी सेवा म्हणतात. रजोगुणी सेवा असते ती कशी असते, स्वार्थ असतो, नाटक असतं आणि ढोंग असतं, ती रजोगुणी सेवा असते. आणि तमोगुणी सेवा कशी असते, तर सेवा तर नसते, परंतु गुरूंना जणू काही खिळे ठोकावेत, काटे टोचावेत, त्यांना जणू काही त्यांच्या अंगावर इंगळाचा मारा करावा, अशा प्रकारचं काय असते, तर ती तमोगुणी असते. आणि म्हणून आता तर अजून कर्म 3 प्रकारचं सांगितलं. त्यानंतर बुद्धीसुद्धा 3 प्रकारची सांगितली. आणि अजून ज्याला कर्ता म्हणतो, कर्ता ही 3 प्रकारचा असतो. आता आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत नाही, कर्ताही 3 प्रकारचा असतो. त्यानंतर ज्ञेयसुद्धा 3 प्रकारचं असतं आणि शांतीसुद्धा 3 प्रकारची असते. अशा प्रकारे तर ह्या त्रिगुणांचा प्रभाव ह्या सगळ्या जगावर पडलेला आहे. अशा प्रकारचं तर माऊलींनी हे अगाध अशा प्रकारचं ज्ञान